पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी करत इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला कृतीतून संदेश दिल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आणखी त्यांनी एक आगळा वेगळा आदर्श समोर ठेवलाय। फडणवीसांनी नेहमीचा मोठ्या गाड्यांचा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला सारून मुख्यमंत्री आज चक्क बुलेटवरून विधान भवनात दाखल झाले। विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधीचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी ते बुलेटवरून विधान भवनात दाखल झाले। या शपथविधी सोहळ्यानंतर ते बुलेटवरूनच मंत्रालयामध्ये आले। ज्या बाईकवरून मुख्यमंत्री आणि विधान भवन आणि मंत्रालयात दाखल झाले त्या बुलेटचा आढावा घेते आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अनेक मंत्री हे ईव्ही गाड्यांचा वापर करताना पाहायला मिळत आहेत, परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र थेट बाईकवरून विधान भवनात येण्याचं ठरवलं आणि त्यानुसार ते आज विधान भवनात बुलेटवरून आलेले आहेत। रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 या बुलेटवरून ते आज विधान भवनात आले आणि त्याच्यासोबत आशिष शेलार हे सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री ते देखील सोबत होते। दोघांनी देखील हेल्मेट घातलं होतं। नियमांचं पालन करत हे दोघे देखील याच बुलेटवरून विधान भवनात दाखल झाले आणि त्यामुळं पंतप्रधानांच्या आव्हानाला एक प्रतिसाद हा केवळ सामान्य लोकच देत नाही आहेत, तर आता मुख्यमंत्री देखील या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून हे आज बुलेटवरून हे आलेले पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच एक काटकसर म्हणून जी डिझेल असेल, पेट्रोलची बचत असेल, त्यासोबत काटकसरच्या संदर्भात वारंवार आव्हान केलं जात आहे आणि त्याला धरूनच मुख्यमंत्र्यांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच एक स्वागतार्ह आहे आणि इतरांना प्रेरणा देणारं देखील आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।